मित्र हो, आपण सगळे असं मानतो की शिक्षण घेतलेला माणूस शहाणा असतो, तो अंधश्रद्धेला बळी पडत नाही. पण खरं चित्र थोडं वेगळंच आहे. आजच्या काळात डॉक्टर, इंजिनियर, राजकारणी, मोठे अधिकारी, अगदी सुशिक्षित लोक सुद्धा भोंदूबाबाच्या पायाशी डोकं टेकवताना दिसतात. पण प्रश्न असा आहे, हे नेमकं का होतं? पहिलं कारण आहे भीती. हो, माणूस कितीही शिकलेला असो, पण जेव्हा आयुष्यात संकट येतात तेव्हा त्याची विचार करण्याची क्षमता कमी होते. नोकरीत प्रॉब्लेम, घरात आजार, व्यवसायात नुकसान, हरण्याची भीती, अशा वेळी माणूस घाबरतो आणि त्या भीतीत तो कुठलाही आधार शोधतो. तेव्हाच एखादा बाबा येतो आणि म्हणतो, मी तुझं सगळं ठीक करतो. बस इथूनच सुरुवात होते फसवणुकीची. दुसरं कारण आहे लोभ. माणसाला पटकन यश हवं असतं, कष्ट न करता पैसा हवा असतो. आणि हे भोंदूबाबा काय सांगतात? एक पूजा करा, नशीब बदलेल. हा ताईत घाला, पैसा येईल. आणि माणूस विचार न करता त्याच्या मागे जातो, कारण त्याला शॉर्टकट हवा असतो. तिसरं कारण आहे भावनिक कमजोरी. काही लोक खूप भावनिक असतात, त्यांना आधाराची गरज असते. जेव्हा कोणी त्यांचं बोलणं ऐकतो, त्यांना समजून घेतो, तेव्हा ते लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतात. हे बाबा अगदी हाच फायदा घेतात. ते गोड बोलतात, हात धरून समजावतात आणि हळूहळू त्या माणसाचा विश्वास जिंकतात. चौथं कारण आहे सोशल प्रूफ. म्हणजे सगळे जात आहेत म्हणजे काहीतरी खरं असेल. आपण पाहतो मोठे मोठे लोक बाबांकडे जातात, टीव्हीवर त्याची जाहिरात होते आणि आपल्याला वाटतं हे सगळे चुकीचे असतील का, आणि आपणही त्याच मार्गावर चालायला लागतो. पाचवं आणि सर्वात मोठं कारण आहे विज्ञानावर कमी आणि चमत्कारावर जास्त विश्वास. आपण शिकलेले असतो, पण आपण विचार करायला शिकत नाही, प्रश्न विचारायला शिकत नाही. आणि जिथे प्रश्न नाही तिथे अंधश्रद्धा जन्माला येते. पण याचा अर्थ असा नाही की सगळे बाबा वाईट असतात. पण जे लोक लोकांच्या भीतीचा, लोभाचा आणि भावनांचा फायदा घेतात तेच असतात भोंदूबाबा. मग यावर उपाय काय? पहिली गोष्ट, प्रश्न विचारायला शिका. कोणी काही सांगितलं तर लगेच विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, विज्ञानावर विश्वास ठेवा. आजारी असाल तर डॉक्टरकडे जा. नशीब बदलण्यासाठी नाही तर मेहनतीवर विश्वास ठेवा. तिसरी गोष्ट, भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणी गोड बोललं म्हणून त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. शेवटी एकच सांगायचं आहे, शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नाही, तर योग्य आणि अयोग्य यातील फरक समजणं. जर आपण विचार करायला शिकलो तर कोणताही भोंदूबाबा आपल्याला कधीच फसवू शकत नाही. म्हणून जागरूक राहा, विचार करा आणि अंधश्रद्धेपासून दूर राहा. धन्यवाद.